नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 7वी गणित अत्यंत सोप्या भाषेतला आपण संख्या ज्ञान हा घटक पाहत आहोत. यामध्ये काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 95.282 या संख्येमध्ये 2 अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? दशचिन्ह पद्धतीत आहे. 0.2 या ठिकाणी सुटे दशक, त्यामुळे 2/10 याची किंमत आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडे असल्यामुळं सुटे दशक शतक हजारच्या ठिकाणी हे 2 आहे, त्यामुळं 2/1000 या दोघांचा गुणाकार बेदुनी 4 अंशांचा गुणाकार छेदस्थानी 1000 गुणिले 10,000 म्हणजे 1 वर 4 शून्य बरोबर 4 छेदस्थानी 10,000 म्हणजे 10चा चौथा घात 1 वर 4 शून्य आहेत. ओके, त्यामुळं बरोबर 4 गुणिले हा 10चा 4 छेदस्थानी तो वरती घेतला, घातृण होणार त्याचा घात 4 गुणिले 10चा वजा 4. अचूक पर्याय नंबर 1. ओके, पुढचा खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 व 6 अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज सर्वात जास्त आहे? पाहूया. या ठिकाणी इथं 3ची किंमत 3 आहे आणि 6ची किंमत एकक दशक शतक 600 आहे, त्यामुळं स्थानिक किमतींची बेरीज 600 आणि 3 603 आहे. दशक स्थानी 3ची किंमत इथं 63 आहे, सुटे दशक 63. इथं 6 आणि 3ची किंमत 6ची किंमत सुटे दशक शतक 600 आणि दशकाच्या ठिकाणी 3 आहे, म्हणजे 3ची किंमत 30 630 आणि शेवटी 9816 या ठिकाणी 6ची किंमत 6 3ची किंमत 30 36. त्यामुळे सर्वाधिक किंमत जी आहे ती 630, पर्याय तिसरा. ओके, कोणत्या संख्येतील मागील व पुढील संख्यांचा गुणाकार या ठिकाणी 1,74,723 येईल? कोणत्या संख्येतील मागील आणि पुढील संख्यांचा गुणाकार 1,74,723 येईल? आपण पाहिलं तर 415च्या पुढची संख्या 416 आणि पाठीमागची 414. 416 आणि 414 यांचा गुणाकार केला 6 चौक 24, एकक स्थान 4 येतं आहे, या ठिकाणी एकक स्थान 3 आहे, म्हणजे हे उत्तर नाही. 416 पुढची 417 आणि पाठीमागची या ठिकाणी 416च्या पाठीमागची 415 415 7 35 एकक स्थान 5 येते, ही सुद्धा नाही. 417 त्याच्या पुढची 18 आणि मागची 16 418 आणि 416 8 संग 48 एकक स्थान 8 येते, नाही. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 4. 418च्या पुढं 419 त्याच्या पाठीमागची 417 7 9 63 एकक स्थान 3 येते, त्यामुळे अचूक पर्याय नंबर 4. ओके, पुढचा प्रश्न आहे 7 अधिक 4m व 5 अधिक 2n हे 98,637 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत, तर m आणि n च्या किमती काढा. या ठिकाणी या संख्येमध्ये 98,637 मध्ये सहस्त्र ठिकाणचा अंक कोणता आहे पाहूया. एकक दशक शतक सहस्त्र 8 म्हणजेच 7 अधिक 4m 7 अधिक 4m बरोबर 8 7 अधिक 4m बरोबर 8 4m बरोबर 7 पलीकडे गेले बरोबर 8 वजा 7 4m बरोबर 8 म्हणून 7 गेला 1 आणि m बरोबर हे गुणिले 4 पलीकडे जाऊन भागिले 1ला 4ने भागलं तर 4 0 0 1 वर 0 घेतले 10 झाले. 4 दुनी 8 10 मधून या ठिकाणी 4ला 1ने भागायचं आहे, शून्याचा भाग लागला, संख्या संपली म्हणून नवीन संख्या घेतली 0. 4 दुनी 8 या ठिकाणी 0 8 10 म्हणून 8 गेले उरले 2, परत 2 वर 0 घेतले 20 झाले, 4 पंचे 20 म्हणजे 0.25 येणार. आता mची किंमत 0.25 आलेली आहे, 0.25 आहे, इथं वजा 0.25 आहे, म्हणजे उत्तर अचूक पर्याय पहिलाच आहे. ओके, पहा मग mची किंमत nची किंमत वजा 1 येते. दशक स्थानचा अंक एकक दशक 3 आहे, म्हणजे 5 अधिक 2n
म्हणजे 3 आहे. 5 अधिक 2n बरोबर 3. 2n बरोबर 5 पलीकडे गेले 3 वजा 5. 2n बरोबर 3 वजा 5 वजा 2. n बरोबर हे 2 गुणले वजा 2ला भागिले त्याच संख्येनं त्याच संख्येला भागले की भागाकार 1 येतो. 2 भागिले 2 1 आणि हे वजा चिन्ह. यांची किंमत वजा 1 म्हणजे या ठिकाणी अचूक पर्याय पहिलाच आहे. एमची किंमत 0.25 आणि यांची वजा 1. ओके. पुढचा प्रश्न आहे 7 अधिक 77 अधिक 777 अधिक 7777. अशाच पद्धतीनं अधिक 77 कोटी 77 लक्ष 77,777 यांची बेरीज केली तर उत्तराच्या शतक स्थानी कोणता अंक येईल करून पहा. उत्तराच्या शतक स्थानचा अंक 5च यायला पाहिजे. अचूक पर्याय 2. पुढचा प्रश्न आहे 77,77,777 वजा 7,77,777 वजा 77,777 वजा 7,777 वजा 777 वजा 77 वजा 1 वजा 7 यांची वजाबाकी या ठिकाणी 69,13,585 येतेच. या ठिकाणी 1 1 7 कमी करून बघा, वजाबाकी करा. शेवटी या ठिकाणी 69 चौथ्या नंबरची 5व्या आणि 6व्या नंबरची संख्या 6,91,000 69,13,585 69,13,585 ही संख्या येते. पहा इथं वजाबाकी केल्या 77,77,777 मधनं या ठिकाणी 7,77,777 वजाबाकी 7 7 गेले 0 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 आणि 7 7 यामधून 70 लाखामधून पुन्हा एक 7 कमी करायचा 77,777 वजा करायचा. 10 म्हणून 7 गेले 3 10 म्हणून 7 आणि 1 8 गेला 2 हाच्या दिला 10 म्हणून 8 गेले 2 10 म्हणून 8 गेले 2 10 म्हणून 8 गेले 2 10 म्हणून 1 गेला 9 आणि 7 म्हणून 1 गेला 6. या ठिकाणी 69,22,223 मधनं पुन्हा 7 कमी करायचा 7,777. 13तनं 7 गेले 6 हाच्या दिला 12तून 7 आणि 1 8 गेले 4 12तून 7 आणि 4 12तून 7 आणि 1 8 गेले 4 2 म्हणून 1 गेला 1 9 9 606 69,14,444 मधून 777 वजा करायचे 1 1 7 कमी 16तनं 7 गेले 9 14तनं 8 गेले 6 14तनं 8 गेले 6 14 4 म्हणून 1 गेला 3 1 तसाच 9 तसा 6 तसे. आता 77 वजा करायचे 1 7 कमी 9तनं 7 गेले 2 16तनं 7 गेले 9 7 गेला 5 3 1 9 7 असंच. आता 1 7 वजा करायचं 12 म्हणून 7 गेले 5 9तनं गेला 8 5 5 3 3 1 1 9 9 6 6 69,13,585 69,13,585 हा अचूक पर्याय नंबर 4. ओके. तसंच या ठिकाणी करून पहा. 32.92चे वाचन खालीलपैकी कोणते. आता 32.92 सुटे दशक शतक बरोबर आहे 32.92. त्यानंतर 32.92 आहे असं 32.92 पहिलं आणि दुसरं अचूक पर्याय नंबर 4 पर्याय 1 आणि 2. ओके. 32.92 हे टिंब नाही तर दशांश चिन्ह आहे. ओके. पर्याय 1 आणि 2 32.92 किंवा 32.992. घड्याळाच्या तबकड्यावरील सर्व अंकांची बेरीज किती. 12 1 ते 12 अंक. तर घड्याळाच्या तबकड्यावरील सर्व अंकांची बेरीज किती. घड्याळाच्या तबकड्यावरती एकूण 12 अंक असतात. 12 गुणिले 13 भागिले 2 बेसक्क 12 13 78. 78 हा अचूक पर्याय आहे. ओके. अशा पद्धतीनं आता हे कसं सूत्र आहे n कंसात n अधिक 1 भागिले 2. 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल तर 10 आणि इथं 10 ने 11 10 गुणिले 11 भागिले 2 बे 5 10 11 5 55 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. ओके. संख्या किती आहेत 12 त्यामध्ये 1 त्या
12 आणि 1 13 यांचा गुणाकार करून भागिले 2 करायचं. संख्या किती आहे 13, त्याच्या पुढची संख्या 14, 13 गुणिले 14 भागिले 2. संख्या किती आहे 70, 70 गुणिले 71 भागिले 2. अशा पद्धतीने 78 अचूक पर्याय. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 7वीतल्या विद्यार्थी मित्रांनो तो शेअर करा. धन्यवाद.